अमेरिका, इराण, इस्रायलमधील युद्धाचा भारतावर नेमका काय परिणाम होणार आहे आणि या पुढच्या काळामध्ये हे युद्ध नेमकं किती दिवस चालेल, याचं भवितव्य काय आहे, या संदर्भात बोलण्यासाठी आत्ता माझ्यासोबत आहेत आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक डॉक्टर विजय खरे. सर, काय या युद्धाचं नेमकं भवितव्य काय बघताय तुम्ही? कशा पद्धतीने किती दिवस अजून चालेल, याचे परिणाम काय होतील, काय नेमकं? हे युद्ध किती दिवस चालेल त्यापेक्षा ट्रम्पच्या मनात काय आहे, ट्रम्प प्रशासन आणि विशेषतः ट्रम्प यांच्या मनामध्ये किती दिवस चालवायचं हे ते ठरवणार आहेत. कारण त्यांनी सुरुवात केलेली आहे. खरं म्हणजे अमेरिकेची जी काही एकाधिकारशाही आहे, सुरुवातीला त्यांनी व्हेनेझुएलाला तिथे इंटरव्हेन्शन केलं. त्याचबरोबर ग्रीन लाईनची मागणी केली. काल त्यांनी हा हल्ला चढवल्यानंतर परत क्युबावर आमचा हक्क आहे अशा पद्धतीचं, किंवा आम्ही क्युबावर आम्ही अंकित करू अशा पद्धतीची त्यांची भूमिका असल्या कारणाने संपूर्ण जग अस्थिरतेच्या वाटेवर आहे. आणि हे जग अस्थिरतेच्या वाटेवर असताना आपलं शीतयुद्धाच्या कालखंडामध्ये एक प्रत्येक तिसरा राष्ट्र विकसनशील देश, त्याला एक सिक्युरिटी अम्ब्रेला होती. म्हणजे एकतर दोन महासत्तामध्ये विभागलं गेलं होतं, सोव्हिएत संघ आणि अमेरिका. ज्या गटात तो असेल त्या गटात त्याला सिक्युरिटी अम्ब्रेला होतं. आता मात्र इथे तसं दिसत नाही आहे. इथे इराणकडे जे P5+ जो करार होता 2015मध्ये तत्कालीन अमेरिकन प्रशासनाने केला होता, त्याच्यामध्ये संयुक्त राष्ट्राचे 5 देश अधिक जर्मनी यांनी त्या ठिकाणी तो करार करून इराणची जी काही आण्विक शस्त्राची जी काही कॅपॅबिलिटी आहे ती कशी कमी करता येईल यासाठी प्रयत्न केला होता. परंतु ट्रम्प प्रशासन त्या सत्तेवर आल्यानंतर त्यांनी त्याच्यात विड्रॉल केला आणि विड्रॉल करून इराणवर त्याचे आर्थिक सँक्शन्स त्या ठिकाणी लादले. आणि त्या सँक्शनचा परिणाम इराणच्या आर्थिक आणि इतर याच्यावर झाल्या कारणाने त्या ठिकाणी संपूर्ण जी व्यवस्था आहे ही इराणची अंतर्गत प्रश्न, त्याचबरोबर अमेरिकेचा अशा पद्धतीचं तो एक स्ट्रॅटेजी. गेल्या वर्षी जूनमध्ये जे 12 दिवसाचं जे युद्ध झालं त्यावेळेस इराणच्या बॅलिस्टिक्स मिसाईलने इस्रायलवर चकवा देऊन जवळपास 50 बॅलिस्टिक्स मिसाईलने यशस्वी हल्ले चढवल्यानंतर सीज फायर झालं. आणि ती सीज फायर झाल्यानंतर गेल्या जूनपासून ते आत्तापर्यंत मोसाद आणि CIA यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने कोऑर्डिनेशन करून इंटेलिजन्सचं पूर्णपणे क्लासिफिकेशन करून काल ते यशस्वी झालेले आहेत. परंतु आपल्याला ज्ञात आहे की 2003मध्ये जसं ऑपरेशन डेझर्ट स्टॉर्म ज्या इराकच्या विरोधात त्यांनी केलं, त्यांच्या अमेरिकन मित्र राष्ट्रांनी असंच त्यावेळी केलं की इराकमध्ये वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शन आहेत, किंवा जैविक, रासायनिक आणि आण्विक शस्त्रांचा भांडार आहे आणि त्याच्यामुळे जागतिक सुरक्षेला एक मोठा आव्हान आहे, अशा या घोषणा देऊन त्यांनी ते युद्ध केलं. आणि परिणाम आजही आपल्याला दिसतो की तिथेही आज अमेरिका धार्जिन सरकार आहे. म्हणजे तिथे ते इराकमध्ये असणारे शिक्षक आहेत, त्या शिक्षकांचा पगार किती असावा काय असं ते अमेरिकन सरकार त्या ठिकाणी. म्हणजे अशा पद्धतीचं रिजिम चेंज करून ज्या ठिकाणी अमेरिकेने आपलं रिजिम चेंज करून वर्चस्व प्रस्थापित केले तिथे शांतता प्रस्थापित झालेली नाही. आणि म्हणून आपल्याला इराणचा जो प्रश्न आहे तो अतिशय गंभीर प्रश्न आहे. अतिशय जग हे अस्थिरतेच्या उंबरठ्यावर उभं आहे. कारण जरी आण्विक शस्त्र नसतील तरी इराणकडे असणारे ज्या बॅलिस्टिक्स मिसाईल्स आहेत, असं वाटतं की लोकांना की इराणची संपूर्ण यंत्रणा काल त्यांचे प्रमुख खोमेनीसह इतर प्रमुख नेते मारले गेल्यामुळे कदाचित इराण त्या ठिकाणी माघार घेईन. परंतु आज असं दिसतंय की अधिक तीव्रतेने ते हल्ले करतायत आणि त्याला चीन आणि रशिया यांचा इनडायरेक्टली सपोर्ट असणार आहे. त्याच्यामध्ये लष्करी साधन सामुग्री तर ते देतीलच, परंतु इतर जी काही मदत आहे ती इराणला पोहोचवतील. आणि याच्यात जर नॉर्थ कोरियासारखा देश पुन्हा इन्व्हॉल्व्ह झाला तर निश्चितच याचं परिणाम आंतरराष्ट्रीय पटलावर अधिक तीव्रतेने होतील आणि त्याचा इनडायरेक्टली इम्पॅक्ट हा भारताच्या
याच्यावर विकासावर होणार आहे. कारण आपण आखाती देशांकडून जवळपास 50% ऑइल आयात करतो आणि एकूण आयातीत जे प्रमाण आहे ते 82% आहे. आणि याच्यामध्ये होर्मुझ जी काही सामुद्रधुनी आहे किंवा होर्मुझ स्ट्रेट आहे, या होर्मुझ स्ट्रेटवर आता जर ब्लॉकेट झाला तर पुढच्या कालखंडामध्ये याचे परिणाम आपल्याला दिसतील आणि कालपासूनच तुमचे शेअर मार्केट असेल किंवा इतर याचे जे परिणाम तुम्हाला पाहावयास मिळतील. इथे सर या सगळ्या याच्यात जी आता ज्या पद्धतीने हे युद्ध सुरू झालेलं आहे, असं एक म्हटलं जातं की ही तिसऱ्या महायुद्धाकडेची वाटचाल असं काही आहे का? काय तुमचा नेमका अभ्यास आहे? तिसऱ्या महायुद्धाकडे डायरेक्टली तशा पद्धतीने होणार नाही. कारण पहिलं महायुद्ध आणि दुसऱ्या महायुद्धात त्यावेळेस जे जग होतं ते तसं आज नाही आहे. आज तुमच्या लक्षात असेल की इराण आणि इस्रायल यांची कुठली लँड बॉर्डर शेअर नाही आहे. इराण अमेरिका यांची लँड बॉर्डर नाही, परंतु तरी युद्ध आहे. म्हणजे हे जे युद्ध आहे हे ज्याला म्हणतो एअर वॉरफेअर ज्याला म्हणतो आपण, हवाई याच्यावर लढलं जात आहे. आणि इथे टेक्नॉलॉजीचा फार महत्त्वाचा भाग आहे. आणि ही टेक्नॉलॉजी अमेरिकेकडे आहे, ही टेक्नॉलॉजी इराणकडे आहे, इराणकडे कमी प्रमाणात, परंतु इस्रायलकडे आहे. आणि या तंत्रज्ञानावर आधारित असणारं हे युद्ध आहे. आणि त्यामुळे इथे तंत्रज्ञानाचा रोल फार महत्त्वाचा आहे. इथे जेवढेही म्हणजे तुम्ही बघितलं असेल की इराणला पूर्णपणे इन्सर्कल केलेलं आहे. म्हणजे एअरक्राफ्ट कॅरियर अब्राहम लिंकनचं एअरक्राफ्ट कॅरियरपासून म्हणजे अमेरिकेने सुरुवातीला काय केलं असेल, दिगो गार्शियापासून तर इकडे जॉर्डनपासून तर इथं सर्व संपूर्ण जवळपास इनसर्कल केलेले आहे. आणि तिथे संपूर्ण लष्करी साधनसामुग्री त्या ठिकाणी ठेवलेली आहे. आणि त्यामुळे इराणला नेस्तनाबूत करायचं किंवा इराणला एक आपलं अंकित ठेवायचं आणि आपलं सरकार यावं किंवा आपल्या विचारांचं सरकार यावं लोकशाही मार्गाने, अशा पद्धतीचा विचार अमेरिकेने केलेला आहे. आणि त्याच्यात वेस्ट एशिया पश्चिम आशियामध्ये ज्याला इस्रायलचं वर्चस्व प्रस्थापित व्हावं अशा पद्धतीची त्यांची मांडणी. खरं म्हणजे हे युद्ध अमेरिकन लोक आणि इराण याच्यामध्ये नाही आहे. हे युद्ध जे आहे हे मिलिटरी इंडस्ट्रियल कॉम्प्लेक्स विरुद्ध इराण. म्हणजे इथे जी लॉबी आहे की यांना सातत्याने युद्धामध्ये तुम्हाला एंगेज करणं आणि जे प्रोडक्शन आहे त्याचं प्रोडक्शन वाढवणं हा एक त्याचा लॉबीमधला भाग असतो. आणि सर्वात दुसरं महत्त्वाचं म्हणजे तुम्ही चीनची भूमिका ती सावधतेची आहे. 2030पर्यंत चीनला कुठलं युद्ध नको आहे, डायरेक्टली नको आणि इनडायरेक्टली नको. त्याच्यामुळे चीन इनडायरेक्टली साधनसामुग्री त्या ठिकाणी इराणला देणार, परंतु प्रत्यक्षात युद्धात ते भाग घेणार नाही. आणि म्हणून असं दिसतं की तिसरं महायुद्ध लगेच आपल्याला दिसणार नाही, परंतु याची झळ जी आहे ती भारतासारख्या ज्या देशांना जिथे आपण तेल आयातीवर आपलं सर्व इकॉनॉमी आहे याला जास्त होणार आहे. सर या सगळ्या युद्ध परिस्थितीमध्ये भारताची भूमिका देखील तितकीच महत्त्वाची आहे. भारत मात्र सावधानतेचे असे कुठेतरी बचावात्मक भूमिका घेताना पाहायला मिळतं. जसं विदेश मंत्री जयशंकर प्रसाद यांनी सांगितलं की सामोपचाराने हे सगळं मिटवलं पाहिजे. काय वाटतं की भारताच्या भूमिकेसंदर्भात तुम्हाला काय वाटतं की त्यांच्या या सगळ्या भूमिका घेणे गरजेचं आहे? खरं म्हणजे आपलं परराष्ट्र धोरण आत्तापर्यंत आणि आज ह्या स्थितीवर आपली स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी मेंटेन करून अजून अधिक सक्रिय झालं असतं आणि होता आलं असतं. परंतु आपल्या दोन याच्या डायनॅमिक्स आहेत. भारताने हेक्झागॉन सिक्युरिटी फ्रेमवर्कमध्ये इस्रायलसोबत सहकार्य करून त्या ठिकाणी इस्रायल असेल, ग्रीस असेल, त्या ठिकाणी इतर हे असेल बाकीचे देश असतील 6 देश यांच्यासोबत एक इनडायरेक्टली त्या कराराला मान्यता दिल्यामुळे इस्रायलकडून आपल्याला क्रिटिकल टेक्नॉलॉजी मिळणार आहे, आधुनिक शस्त्रास्त्रे मिळणार आहेत. आणि त्यामुळे अमेरिकेवर असणारं जे आपलं तंत्रज्ञानाचं अवलंबून होतं ते कमी होईल. म्हणून एकीकडे आपण हेक्झागॉन सिक्युरिटी फ्रेमवर्कला आपण सपोर्ट करतो आणि दुसरीकडे आपली इन्व्हेस्टमेंट इराणमध्ये चाबार पोस्ट जे आहे तिथे आपली इन्व्हेस्टमेंट आहे. म्हणजे आणि गेली कितीतरी दशकं आपले भारत इराण संबंध अतिशय चांगले असल्या कारणाने सांस्कृतिक आणि लष्करी आणि इतर याच्यामध्ये इराणची भूमिका नेहमीच भारताच्या पाठीमागे असल्या कारणाने त्या ठिकाणी बॅलन्स मेंटेन करणं फार गरजेचं आहे. आणि तशा पद्धतीची भूमिका भारत घेत आहे. परंतु भारताला मात्र अशी भूमिका घेऊन चालणार नाही. कारण आपण जर स्वतःला एक ज्याला म्हणतो ना त्याला मेजर पॉवरमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करतोय,
तिथे तुम्हाला काही भूमिका घ्याव्या लागतात. म्हणजे रशिया, चीन नंतर भारताची भूमिकेकडे जगाचं लक्ष आहे आणि जोपर्यंत हे तिन्ही देश आपली भूमिका स्पष्ट करत नाही तोपर्यंत ह्या युद्धाचं कन्क्लुजन तसं होणार नाही. आणि ज्या पद्धतीने याची रिॲक्शन तुम्हाला दिसेल म्हणजे पुढील अजून 2-3 दिवसामध्ये याचे जे रिॲक्शन आहे इराणकडनं ही अधिक तीव्रतेने होईल. त्यांच्याकडे असणारा जो बॅलिस्टिक्स मिसाईलचा जो भांडार आहे म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की जवळपास 8 लाख तिथे खडी सेना आहे यांच्याकडे इराणकडे. म्हणजे 6 लाख हे IRGC आणि 2 लाख त्यांचे प्रोफेशनल. परंतु त्या ठिकाणी लष्कराचा जो भाग आहे म्हणजे ज्याला म्हणतो आपण इंडियन आर्मीसारखं तसं जी आर्मीचा रोल तिथे कमी आहे. तिथे एअरफोर्स आणि नेव्हल आणि अनफॉर्च्युनेटली त्यांच्याकडे इराणकडे तशा पद्धतीची कॅपॅबिलिटी नाही जी कॅपॅबिलिटी अमेरिका आणि इस्रायलकडे आहे. त्यामुळे हे युद्ध जरी त्यांनी जिंकलं तरी पश्चिम आशियामध्ये मात्र शांतता प्रस्थापित लगेच होणार नाही. याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे 2003 नंतर इराकला डिस्टेबलाइज केल्यानंतर 2003 ते 2011 या कालखंडामध्ये ज्या पद्धतीने काय म्हणतात त्याला दहशतवादी संघटना उदयास आल्यात आणि शेवटी हल्ला 9/11 झाला आणि मग संपूर्ण दहशतवादाचं पर्स्पेक्टिव्ह बदललं. त्याच पद्धतीचे आता इथले जे मिलिशिया आहेत मग हिजबुल्ला असतील, हुती असतील किंवा हमास असतील हे अधिक सक्रिय होतील आणि जागतिक याला ते धोकादायक होऊ शकते. जागतिक शांतता आणि सुरक्षिततेला धोका निर्माण होऊ शकतो. आणि म्हणून या युद्धाकडे अतिशय वेगळ्या पद्धतीने बघून बलाढ्य राष्ट्रांनी भूमिका घेणं गरजेचं आहे. तर ज्या पद्धतीने सरांनी सांगितलं की येत्या 2-3 दिवसात ही युद्ध आणखीन भडकण्याची शक्यता आहे कारण इराणचे सर्वोच्च नेते गेल्यामुळे इराण अधिकच आक्रमक होण्याची शक्यता आहे. मात्र चीन भारताने या सगळ्या संदर्भात एक महत्त्वाची भूमिका घेणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे कारण या सगळ्या युद्धाचा थेट परिणाम भारतावर देखील होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या युद्धाच्या संदर्भात किंवा या युद्धजन्य परिस्थितीमध्ये भारत नेमकं काय भूमिका घेतं ते देखील बघणं महत्त्वाचं आहे. कॅमेरामन अभिजित पिसेसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.